सातारा शहर आणि जावली तालुक्यात काल एकच जल्लोष झाला. ठिकठिकाणी डॉल्बी वाजवण्यात आली आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घोषणा देण्यात आल्या. कारण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जिल्ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ. तसं बघायला गेलं तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हक्कच होता, दावा नाही हक्कच होता की यावेळेला त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आणि तशी परिस्थिती जुळून आलेली होती सगळी. सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा महायुतीनं पटकावल्या आणि त्यात भाजपने आघाडी मारली. त्यातल्या निम्म्या जागा भाजपने जिंकल्या. आता एकूण आमदारांपैकी निम्मे आमदार म्हणजे 50% आमदार मंत्री होत आहेत. ही सातारा जिल्ह्यासाठी एक बहुमानाची गोष्ट म्हणावी लागेल. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ही 4-5वी टर्म आमदारकीची आणि विक्रमी मताधिक्यानं ते सातारा जावली मतदारसंघातून निवडून आले. शिवेंद्रसिंहराजे यांनी पहिली निवडणूक लढवली होती आणि ते हरले होते. त्यावेळेला जी परंपरा होती की जे आमदार विशेषतः महाराष्ट्रातले सातारा जिल्ह्यातले आमदार दिल्लीमध्ये खासदार व्हायला इच्छुक नसायचे, अशा पार्श्वभूमीवर मदन भोसले, मकरंद पाटील यांच्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांचा नंबर लागला वेगळ्या पद्धतीनं. कारण या तिघांचेही वडील नाखुश होऊन खासदारकी लढवले आणि ते निवडून आले. आणि या तिघांनीही प्रत्येक वेळेला आपली अट एकच ठेवली की आमच्या मुलाला आमदारकीचं तिकीट द्यायचं आणि जनतेनं त्यांना नाकारलं. साताऱ्यातली गोष्ट वेगळी होती. साताऱ्यात ज्या वेळेला अभयसिंहराजे भोसले खासदार झाले त्यावेळेला शिवेंद्रसिंहराजेंना आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्यांच्या विरोधात उदयनराजे उभे होते आणि उदयनराजे त्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले. त्याच्यानंतर मग अभयसिंहराजेंनी निवडणूक लढवली आणि त्या दरम्यानच शरद लेवे खून खटल्याची घटना घडली आणि ती निवडणूक अभयसिंहराजे यांनी जिंकली. अभयसिंहराजे यांच्या पश्चात मग शिवेंद्रसिंहराजे यांनी या मतदारसंघावर, जुन्या सातारा मतदारसंघावर आणि नवीन सातारा जावली मतदारसंघावर आपलं एखादी वर्चस्व ठेवलं आणि विरोधक फारसे तयार झाले नाहीत. उदयनराजे यांचाच मुख्यत्वे इथे विरोध असायचा, परंतु खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला लोकसभेला हा विरोध मावळला आणि दोन्ही महाराजांचं मनमिलन झालं. त्याच्यानंतर जी शिवेंद्रसिंहराजे यांच्या बाबतीत मंत्रिपद मिळण्यासाठी ज्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यातलं त्यांना मिळालेलं मताधिक्य, त्याबरोबरच उदयनराजे यांना त्यांनी लोकसभेत जी मोठी साथ दिली आणि उदयनराजे यांना निवडून आणण्यात त्यांनी एक मोलाचा वाटा उचलला, ते महत्त्वाचं. याशिवाय बाकीचे जे आमदार निवडून आणण्यात उदयनराजेने जे यश मिळवलं त्याच्यामुळे एक दबाव गट निर्माण झाला सातारा जिल्ह्याचा फडणवीस किंवा भाजप नेतृत्वावर. त्याच्यानंतर आणखीन कारणं सांगायची म्हणजे शिवेंद्रसिंहराजे हे भाजपशी प्रामाणिक राहिले गेल्या निवडणुकीपासून आणि त्यात त्यांचे अजित पवारांशी चांगले संबंध असल्यामुळे आणि गोड बोलणं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं अशा पद्धतीनं त्यांनी राजकारण केलं. बाहेर करताना इथं त्यांनी भले काही शशिकांत शिंदेंना एक म्हणजे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करताना त्यांना अंगावर घेतलं आणि त्यांची ती एक राजकीय चाल होती आणि त्यात ते यशस्वी झाले असं म्हणावं लागेल. 2005 पासून 4-5 पासून शिवेंद्रसिंहराजे साताराचं नेतृत्व करतायत आणि इथं त्यांना कधीही मोठा विरोध झाला नाही. त्यांनी आपलं एक हाती वर्चस्व ठेवलं त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही महाराजांचं झालेलं मनमिलन, त्यामुळं त्यांची ताकद वाढली आणि दरवेळेला जरी दोघांच्यात वितुष्ट होतं तरी त्यांच्या आमदारकीच्या मतांवर फारसा परिणाम घडत नव्हता. परंतु आता फारसा विरोध त्यांना इथं होण्याची शक्यता नाही, त्यामुळे तो एक विचार पक्षश्रेष्ठीने केलेला असावा. तसं बघायला गेलं तर शिवेंद्रसिंहराजे यांनी फारशी फिल्डिंग लावलेली नव्हती मंत्रिपदासाठी, परंतु यशच एवढं प्रचंड मिळालं महायुतीला, त्यामुळे आपोआप त्यांचा दावा तयार झाला. शिवेंद्रराजे आपल्या सातारा जावली मतदारसंघापुरतेच खुश होते, परंतु आता त्यांना मोठी संधी मिळालेली आहे आणि कॅबिनेटमध्ये त्यांना जरी मलईची खाती या मोठ्या नेत्यांना जाणार असली तरी त्यांनाही कमी महत्त्वाचं खातं मिळणार नाही, चांगलं खातं मिळेल
आणि ते आपला ठसा उमटवतील आपल्या अभ्यासू स्वभावामुळे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मंत्रिपदाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सातारा जिल्ह्यातले जे काही यशवंतराव चव्हाणांपासून जे 10-15 मंत्री झाले, त्याच्यामध्ये अगोदर वडील मंत्री होते आणि त्याच्यानंतर मुलगा झाला मंत्री, असं हे एकमेव उदाहरण म्हणावं लागेल. कारण अभयसिंहराजे यांनी एकदा मंत्रिपद भूषवलेलं होतं, त्याच्यानंतर शिवेंद्रसिंहराजे हे मंत्री झाले. असं दुसरं एकही उदाहरण आपल्याला आढळत नाही. परंतु आता शिवेंद्रसिंहराजेंवर मोठी जबाबदारी पडणार आहे म्हटल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं साताऱ्यात किंवा जावलीत फारसं म्हणावं असं लक्ष दिलेलं नव्हतं. सातारची MIDC असेल, इथला बेरोजगार तरुण असेल, इथले रस्ते असतील, सातारा शहराच्या काही समस्या असतील, इथं मोठ्या इंडस्ट्रीज आणणं आणि तरुणांच्या हाताला रोजगार देणं, या बाबतीत शिवेंद्रसिंहराजे नक्कीच कमी पडलेले होते. परंतु आता त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आलेली असताना संपूर्ण राज्याचीच आहे. मग बाकीचे मंत्री स्थानिक लेवलला ज्या पद्धतीनं निधी वगैरे आणतात आणि जसा बारामतीत आता सगळे मंत्री तिथे पवारशाहीच होती, त्या पद्धतीनं साताऱ्यात राजेशाही आहे आणि एवढी मोठी साथ किंवा जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांना इथला विकास करण्याला काही अडचणी येणार नाही. परंतु त्यांनी ते दाखवलं पाहिजे. ठेकेदारांच्या किंवा बाकीच्या कोंडाळ्यातून बाहेर पडून सामान्य जनतेला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत आणि भविष्यात सातारचा विकास सर्वच बाबतीत, अगदी रोजगार असेल, इथल्या समस्या असतील, इंडस्ट्री असेल, विशेषतः गुन्हेगारी जी वाढली आहे सातारा शहर किंवा परिसरात, त्याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे. सातारा जिल्ह्यातलं एक महाबळेश्वर पाचगणीच्या नंतर एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून खास विकसित झालेलं आहे. ठोसेघर आहे, सज्जनगड आहे किंवा बाकीचं अजिंक्यतारा वगैरे, ही जी पर्यटन स्थळं किंवा ऐतिहासिक स्थळं आहेत, तिकडं शिवेंद्रसिंहराजेंनी लक्ष देण्याची गरज आहे आणि या स्थानांचा चांगल्या पद्धतीनं विकास केला पाहिजे. नवीन महाबळेश्वरमध्ये जो भाग येतोय सातारा तालुक्याचा किंवा जावलीचा, तिकडेही लक्ष दिलं पाहिजे. इथले जे रस्ते आहेत नवीन महाबळेश्वरमधले किंवा काससारख्या पर्यटन स्थळावर येणारा दबाव, त्यासाठी मेढ्यातून, जावलीतून किंवा कुसुंबी मार्गे जे रस्ते वगैरे आहेत, जुना शिवकालीन रस्ता आहे, महाबळेश्वर रस्ता आहे, ह्या रस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. तसं बघायला गेलं तर शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद मिळण्यात फार उशीर झालेला आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी तयारी केली होती की नव्हती माहीत नाही. परंतु आता या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून सातारा शहर किंवा जिल्ह्याचा संपूर्ण विकास करावा अशी अपेक्षा आहे आणि यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार.